Hello students, welcome to e-learning platform once again by Automobile Engineering Department. Myself Professor KG Garsasi and I am going to teach you the subject Automobile Engine. Subject code is 22308. I have already introduced you this before the lecture. आपण चॅप्टर नंबर 3 बघत होतो फ्युएल अँड एअर फील्ड सिस्टीम आणि हा चॅप्टर नंबर 3 चा पार्ट नंबर 4 असणार आहे व्हिडिओचा. तर या लेक्चर मध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले असणार आहे तर फर्स्ट वन असणार आहे फ्युएल इंजेक्टर. तर फ्युएल इंजेक्टरचं फंक्शन काय असणार आहे तर फ्युएल इंजेक्ट करणे ॲट प्रॉपर टायमिंग अँड ॲट प्रॉपर क्वांटिटी. तर तो कसा वर्क होणार आहे फ्युएल इंजेक्टर ते आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते नोझल अँड इट्स टाईप. तर फ्युएल इंजेक्टरला खालच्या साईडला काय असते ते नोझल असणार आहे. त्या नोझलचे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स असतात. तर ते नोझल आणि त्याचे टाईप्स काय असणार आहेत ते आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. तर फर्स्ट आता बघणार आहे ते फ्युएल इंजेक्टर. ओके, तर फिगर मध्ये तुम्हाला दिसत असेल हा कट सेक्शन ऑफ अ फ्युएल इंजेक्टर आपण इथं फिगर मध्ये तुम्हाला दिसत असेल. तर त्याचे पार्ट्स काय काय बघा. तर ही असणार आहे ती नोझल बॉडी. हे असणार आहे खालचं तुमचे हे असणार आहे त्याला म्हणायचं नोझल विथ नोझल टिप्स. त्याच्यानंतर ही जी तुम्हाला दिसते हॅचिंग लाईन मध्ये स्मॉल हॅचिंग लाईन मध्ये ती असणार आहे नोझल बॉडी. तर त्या नोझलला प्रोटेक्ट करण्यासाठी ती नोझल बॉडी असणार आहे. नेक्स्ट ह्याला म्हणायचं व्हॉल्व. हा जो सेंट्रल तुम्हाला रॉड दिसतो तो असणार आहे व्हॉल्व. त्याच्यानंतर ही आहे ती कॅप. पूर्ण नोझलला प्रोटेक्शन करण्यासाठी त्याच्यावर काय असणार आहे ही कॅप आहे. त्याच्यानंतर हा सेंट्रल जो रिजन आहे त्याला म्हणायचं स्पिंडल. त्याच्यानंतर स्पिंडलच्या ही वरच्या साईडला काय असणार आहे स्प्रिंग असणार आहे. आणि हा वरच्या साईडला आहे तो ऍडजस्टिंग स्क्रू. तर हा ऍडजस्टिंग स्क्रू काय करणार लॉक नट विथ ऍडजस्टिंग स्क्रू. तर जे स्प्रिंगचं टेन्शन असणार आहे ते किती आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यासाठी हा लॉक नट विथ ऍडजस्टिंग स्क्रू इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर ही असणार आहे फ्युएल इनलेट लाईन. म्हणजे काय होणार आहे तर फ्युएल इंजेक्शन पंप मधून फ्युएल कुठे येणार आहे या इनलेट लाईन मध्ये येणार आहे. आणि ही आहे ती लीक ऑफ लाईन. आणि हे असणार आहे पूर्ण त्याचा आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हर. अशा प्रकारे हे फ्युएल इंजेक्टरचं काय असणार आहे कन्स्ट्रक्शन असणार. तर आता वर्किंग कसं होणार आहे बघ. स्टार्टिंगला काय असणार आहे ही जी स्प्रिंग असणार आहे हे स्प्रिंगचं काय असणार आहे सम अमाऊंट ऑफ टेन्शन ऍडजस्ट केलेलं असणार आहे बाय युझिंग ऍडजस्टिंग स्क्रू अँड लॉक नट. म्हणजे ऍडजस्टिंग स्क्रू आणि लॉक नटनं काय केलेलं असणार आहे स्प्रिंगला सम अमाऊंट ऑफ टेन्शन इथं ऍडजस्ट केलेलं. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की 5 बारचं टेन्शन इथं ऍडजस्ट केलेलं आहे. त्यामुळे काय होणार आहे हा जो सेंट्रल रिजनला स्पिंडल दिसत आहे तो स्पिंडल काय होणार आहे खालच्या साईडला पुश झालेला असणार आहे. आणि स्पिंडल पुश झाल्यामुळे काय होणार आहे हा वॉल पण खालच्या साईडला पुश झालेला असणार आहे. त्यामुळे कशामुळे कारण की स्पिंडल आणि वॉल हे एकमेकाला कनेक्टेड आहेत. त्यामुळे स्पिंडल खाली ढकलला गेला की काय होणार आहे वॉल पण खाली ढकलला जाणार आहे. आणि वॉल खाली ढकलला गेल्यामुळे काय होणार आहे हे जे नोझल असणार आहे ते नोझल इथं खालच्या साईडला क्लोज झालेलं असणार आहे. म्हणजे नोझलचं जे ओपनिंग असणार आहे ते ओपनिंग इथं खालच्या साईडला क्लोज झालेलं असणार. ओके, अशा प्रकारे हे कन्स्ट्रक्शन आहे. आता जेव्हा फ्युएल इंजेक्शन पंप मधून इथून फ्युएल आत येणार आहे फ्युएल इंजेक्टर मध्ये ही जी फ्युएल इनलेट लाईन दिसणार आहे इथून असं फ्युएल आत येणार आहे. आता ते फ्युएल आत आलं की काय होणार आहे इथंपर्यंत येणार आहे. तर आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं काय असणार आहे या जो वॉल असणार आहे या वॉलवर काय असणार आहे 5 बारचं प्रेशर असणार आहे. त्यामुळे इथून जर फ्युएल तुम्ही किती पण पाठवलं आणि त्याचं जर प्रेशर 5 बार पेक्षा कमी असेल तर काय होणार नाही हा जो तुमचा सेंट्रल वॉल आहे तो वॉल वरच्या साईडला लिफ्ट होणार नाही. त्यामुळे काय होणार जोपर्यंत प्रेशर 5 बार पर्यंत जात नाही तोपर्यंत काय होणार नाही हा फ्युएल इंजेक्टर फ्युएल स्प्रे करणार नाही. आता जेव्हा फ्युएल इंजेक्टरची टायमिंग येईल की फ्युएल आपल्याला इंजेक्ट करायचं किंवा स्प्रे करायचं त्यावेळी काय होणार आहे फ्युएल इंजेक्शन पंप मधून 5 बार पेक्षा जास्त अमाऊंटचं प्रेशर इथं डेव्हलप होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल 6 बार प्रेशर डेव्हलप झालं की काय होणार आहे इथं 6 बार प्रेशर असणार आहे आणि या सेंट्रल वॉलवर 5 बारचं प्रेशर असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे हे प्रेशर काय करणार आहे या वॉलला वरच्या साईडला पुश करणार आहे अगेन्स्ट द स्प्रिंग फोर्स. त्यामुळे काय होणार आहे हा वॉल वरच्या साईडला लिफ्ट झाला की काय होणार आहे हे जे नोझल असणार आहे किंवा जे सेंट्रल होल असणार आहे इथून काय होणार आहे फ्युएल बाहेर पडणार इन द स्प्रे फॉर्म किंवा ऑटोमाइज्ड फॉर्म. आता परत काय होणार आहे जेव्हा प्रेशर कमी होईल
जेव्हा प्रेशर परत 5 पेक्षा कमी होईल त्यावेळी काय होणार आहे, परत ही स्प्रिंग जी कॉम्प्रेस झालेली ती परत एक्सपांड होणार आहे आणि त्यामुळे व्हॉल्व परत काय होणार आहे, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार आहे आणि त्यामुळे परत फ्युएल इंजेक्टर क्लोज होणार आहे. असा हा जो फ्युएल इंजेक्टर असणार आहे तो फ्युएल इंजेक्टर तुमचा वर्क होणार आहे. म्हणजे प्रॉपर टायमिंगला, ज्या टायमिंगला तुम्हाला फ्युएल इंजेक्ट करायचं आहे त्या टायमिंगला काय होणार आहे, इथं प्रेशर वाढणार आहे, त्यामुळे काय होणार आहे, हा व्हॉल्व वरती लिफ्ट केला जाणार आहे, तिथून फ्युएल इंजेक्ट केलं जाणार आहे नोझल मधून. आणि परत क्लोजिंगच्या टायमिंगला काय होणार आहे, इथं प्रेशर कमी झालं की काय होणार आहे, स्प्रिंग कॉम्प्रेस झालेली परत एक्सपांड होणार, हा व्हॉल्व परत खालती ढकलला जाणार, त्यामुळे हा नोझल असणार आहे तो टिप क्लोज होणार आणि परत काय होणार, फ्युएल इंजेक्शनचा सप्लाय इथं बंद होणार आहे. अशा प्रकारे हा फ्युएल इंजेक्टर वर्क होणार. आणि इथं लॉकनट आणि ऍडजस्टिंग स्क्रू कशाला दिलेला आहे, तर टेन्शन ऍडजस्ट करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला फ्युएल इंजेक्टर कधी ओपन व्हावं, 5 बारला ओपन व्हावा, 6 बारला ओपन व्हावं की 7 बारला ओपन व्हावं, किती प्रेशरला ओपन व्हावं, ते प्रेशर जे असणार आहे ते आपण हे लॉकनट आणि ऍडजस्टिंग स्क्रू वरून ऍडजस्ट करू शकतो. आणि ही जी तुम्हाला लाईन दिलेली आहे ती लिकॉप लाईन दिलेली आहे. म्हणजे काय असणार आहे, ज्यावेळी आता इथं परत फ्युएल इंजेक्टर क्लोज झाले की काय होणार आहे, इथं सम अमाऊंट ऑफ फ्युएल असणार आहे. ते फ्युएल काय होणार आहे, इथून पूर्ण जो व्हॉल असेल किंवा स्पिंडल असेल इथून परत लिकॉप पॅसेज मधून परत फ्युएल टँकला जाणार आहे. तर हे लिकॉप पॅसेज कशासाठी दिलेलं आहे, तर हे स्पिंडल असेल, व्हॉल असेल, ह्यांना ल्युब्रिकेट करण्याचं काम कोण करणार आहे, तर हा लिकॉप पॅसेज करणार. म्हणजे जेव्हा फ्युएल इथून परत लिकॉप येऊन टँकला जाणार आहे त्यावेळी हे जे सेंट्रल वॉल असेल किंवा स्पिंडल असेल ह्यांना ल्युब्रिकेट करण्याचं काम कोण करणार आहे, फ्युएल करणार. त्यासाठी ही लिकॉप लाईन इथं दिलेली आहे. तर अशा प्रकारे हा फ्युएल इंजेक्टर वर्क होणार. तर नेक्स्ट वन आहे नोझल. तर नोझल आपण काय बघितलं, आता फ्युएल इंजेक्टरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपण बघितलं. तर त्याच्या खालच्या साईडला जे असणार आहे ते फ्युएल इंजेक्टरच्या नोझल सिच्युएटेड असणार आहे. तर ते नोझलचे पण वेगवेगळे प्रकार असणार आहेत. ते कुठले कुठले असणार आहेत ते आपण आता बघणार. द नोझल आर ब्रॉडली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ होल, पिंटल अँड पिंटॉक्स नोझल. द क्लासिफिकेशन ऑफ नोझल इज ॲज फॉलोज. तर पहिल्या टाईपचा नोझल कुठला असणार आहे, तर सिंगल होल नोझल. म्हणजे नावातूनच कळते की एक सिंगल होल असणार आहे त्या नोझलला. नेक्स्ट सेकंड वन टाईप असणार आहे मल्टी होल नोझल. मल्टी होल नोझल म्हणजे काय, एकापेक्षा जास्त होल्स ज्या नोझल मध्ये असणार आहे त्याला म्हणायचं मल्टी होल नोझल. थर्ड वन असणार आहे लॉंग स्टीम नोझल. म्हणजे जो स्टीम सेंट्रल पार्ट आपण बघितला स्टीम, तो जर लॉंग असेल किंवा मोठा असेल तर त्याला म्हणायचं लॉंग स्टीम नोझल. तर तो लॉंग का केलेला असतो ते आपण त्याच्या कन्स्ट्रक्शन आणि वर्किंगच्या वेळी बघणार आहे. नेक्स्ट फोर्थ वन आहे पिंटल नोझल. तर पिंटल नोझल आणि पिंटॉक्स नोझल याचे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग काय आहे ते आपण त्यावेळी इथं आता बघणार आहे. तर फर्स्ट वन टाइप आहे सिंगल होल नोझल. तर बघा, दिस नोझल हॅज वन होल ड्रिल्ड सेंट्रली थ्रू इट्स बॉडी विच इज क्लोज्ड बाय द नोझल वॉल. म्हणजे हे जे नोझल तुम्हाला दिसते इथं काय असणार आहे, ह्या सेंट्रली एकच इथं होल असणार आहे, त्या नोझलला एकच होल असणार आहे, त्याला म्हणायचं सिंगल होल नोझल. हा तुमचा जो फ्युएल इंजेक्टर असेल तो पूर्ण फ्युएल इंजेक्टर आहे आणि हा सेंट्रल खालच्या साईडला नोझल असणार आहे. त्या नोझलला काय असणार आहे, एक सिंगल होल असणार आहे सेंट्रली. द होल कॅन बी ऑफ एनी डायमीटर फ्रॉम 0.2 mm ऑनवर्ड्स. म्हणजे 0.2 mm च्या पुढे काय असणार आहे, तर नोझलचा हा डायमीटर असणार. जेवढा अमाऊंट ऑफ आपल्याला फ्युएल स्प्रे करायचा आहे त्या अमाऊंट मध्ये काय ठेवला जाणार, त्या नोझलचा तिथं डायमीटर ठेवला जाणार. इन दिस नोझल अ सिंगल होल इज बोर्ड ॲट अन अँगल टू द व्हर्टिकल सेंटर लाईन ऑफ द वॉल. म्हणजे इथं सेंटरला काय असणार आहे, एक फक्त सिंगल होलच असणार आहे. म्हणजे सिंगल होल मधून फ्युएलचा तिथं स्प्रे केलं जाणार आहे. फ्युएल ऑटोमायझेड फॉर्म मध्ये काय केलं जाणार, तिथं स्प्रे केलं जाणार. त्याला म्हणायचं सिंगल होल नोझल. सेकंड वन टाइप आहे मल्टी होल नोझल. तर मल्टी होल नोझल मध्ये बघा, दिस नोझल हॅज अ नंबर ऑफ होल्स ड्रिल्ड इन द बल्गिंग एंड अंडर द वॉल सीट. म्हणजे हे जे नोझल टीप असणार तिथं काय असणार आहेत, मल्टिपल होल असणार आहेत. 2 होल असतील, 3 होल असतील किंवा 4 होल्स असतील, त्याला म्हणायचं मल्टी होल नोझल. म्हणजे ज्या नोझल मध्ये एक पेक्षा जास्त होल्स असतील त्याला आपण म्हणणार आहे मल्टी होल नोझल्स. द नंबर अँड साइज ऑफ द होल्स डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट ऑफ द इंजिन. म्हणजे किती होल्स ठेवायचे हे त्या त्या इंजिनच्या रिक्वायरमेंट प्रमाणे डिपेंड असणार, किंवा किती फ्युएल सप्लाय पाहिजे, किती ऑटोमायझेड अमाऊंट मध्ये पाहिजे, त्याच्यावर ते नंबर ऑफ होल्स असतील किंवा त्या नंबर ऑफ होल्सचा डायमीटर किती ठेवायचं ते डिपेंड असणार आहे.
थर्ड वन टाईप आहे लॉंग स्टीम नोझल. तर नावातच आहे, हा जो सेंट्रल स्टीम पोर्शन असणार आहे तो लॉंग असणार, त्याला म्हणायचं लॉंग स्टीम नोझल. These nozzles find application in a direct fuel injection engine, म्हणजे DI इंजिन असणार तिथे या टाइपचे नोझल जनरली यूज केले जातात. Due to the limited space between the valves in the cylinder head, it is not possible to provide adequate cooling for standard small stem nozzle. म्हणजे जर हे स्टेम आपण त्याची जर लेंथ कमी ठेवली किंवा तो जर लॉंग ठेवला नाही तर काय होणार आहे, तो डायरेक्टली कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार किंवा सिलेंडर हेड मध्ये येणार आणि सिलेंडर हेड मध्ये हीट जास्त जनरेट होती. कारण की का, तिथं जे कंबशन असणार आहे ते कंबशन होणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, जर हा स्टेम आपण लॉंग ठेवला नाही तर काय होणार नाही, ते जे स्टीमचं जे कुलिंग असणार आहे किंवा जे नोझलचं कुलिंग असणार आहे किंवा आपला जो इंजेक्टर असणार आहे त्याचं कुलिंग असणार आहे ते प्रॉपर होणार नाही. त्याच्यासाठी हे DI इंजिन्स असणार, त्या DI इंजिन्स मध्ये शक्यतो लॉंग स्टेम नोझल तिथं यूज केला जाणार. Thus, this nozzle is an alternative for short stem nozzle with small diameter extension. म्हणजे जिथं आपल्याला कुलिंगचा प्रॉब्लेम येणार आहे त्या ठिकाणी आपण लॉंग स्टेम नोझल यूज करणार. फोर्थ वन टाइप आहे पिंटल नोझल. तर बघा, द पिंटल इज अ मच लॉंगर अँड हॅज अ रिड्युस्ड कोन शेप ॲट द लोअर एंड. म्हणजे ह्याचा स्टीम असणार आहे तो भरपूर लॉंग असणार आहे किंवा लांब असणार आहे आणि जर आपण लोअर एंडला बघितलं तर काय असणार आहे, हा कोन शेप असणार आहे. जो नोझलचा एंड असणार आहे तो काय असणार आहे, कोन शेप असणार आहे. The valve stem extended to form a pin or pintle which protrudes through the mouth of the nozzle body. म्हणजे ह्याच्या आधी जे आपण नोझल बघितले ते काय होते, तर ते बाहेरच्या साईडला येत नव्हते. ह्याचा जो शेप असणार तो काय असणार आहे, जो नोझल बॉडी असणार त्याच्या बाहेर येणार. बिकॉज ऑफ दिस शेप ओनली अ स्मॉल अमाउंट ऑफ फ्युएल इज इंजेक्टेड ॲट द स्टार्ट ऑफ द इंजेक्शन अँड द रेट ऑफ द इंजेक्शन इन्क्रीजेस ग्रॅज्युअली. आता हे माउथ मधून बाहेर आल्यामुळे काय होणार आहे, तर जेव्हा प्रेशर वाढणार आहे त्यावेळी काय होणार आहे, थोडंसं ओपनिंग इथं ओपन होणार, त्यामुळे काय होणार आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ फ्युएल इंजेक्ट केलं जाणार आहे आणि नंतर प्रेशर वाढलं की काय होणार आहे, पूर्ण नोझल ओपन होणार आहे आणि त्यामुळं टोटल फ्युएल सप्लाय तो होणार. म्हणजे जो आपल्याला प्रॉपर फ्युएल सप्लाय पाहिजे तो प्रॉपर फ्युएल सप्लाय या पिंटल नोझल मधून मिळणार आहे. इनिशियली काय असणार आहे, फ्युएल सप्लाय आपल्याला कमी पाहिजे तो कमी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, ग्रॅज्युअली फ्युएल सप्लाय वाढत जाणार. त्यामुळे काय होणार आहे, इफिशियन्सी असेल किंवा इंजिनची इकॉनॉमी असेल ती वाढणार आहे. त्यामुळे जनरली पिंटल नोझल किंवा पिंटॉक्स नोझल गाडीमध्ये आता सध्या यूज केली जाते. जो नोझल असणार तो कुठला असणार आहे, तर पिंटॉक्स नोझल. बघा, इट हॅज अन ऑक्झिलरी स्प्रे होल टू असिस्ट स्टार्टिंग अंडर कोल्ड कंडिशन. म्हणजे इथं जे छोटं होल तुम्हाला दिसते ते काय असणार आहे, तर ऑक्झिलरी होल असणार आहे. तर आता ऑक्झिलरी होलचा काय यूज असणार आहे, बघा, स्टार्टिंगला काय असणार आहे, प्रेशर कमी असणार आहे कारण की फ्युएल इंजेक्शन पंप कशा थ्रू रन होतोय, क्रँकशाफ्ट कॅमशाफ्टच्या अरेंजमेंट थ्रू फ्युएल इंजेक्शन पंप रन होणार आणि स्टार्टिंगला काय असणार आहे, स्पीड कमी असणार आहे त्यामुळे फ्युएलचं प्रेशर पण काय होणार आहे, कमी डेव्हलप होणार आहे. त्यामुळे इनिशियली काय होणार नाही, हा नोझल इथं ओपन होत नाही. मग त्यावेळी काय होते, फ्युएलचा सप्लाय कुठून होणार आहे, तर हे जे ऑक्झिलरी स्प्रे होल आहे त्या ऑक्झिलरी स्प्रे होल मधून काय होणार आहे, फ्युएलचा सप्लाय होणार आहे आणि जसं प्रेशर डेव्हलप होईल मग तसं काय होणार आहे, हा नोझल मेन नोझल ओपन होणार आहे आणि तिथून फ्युएलचा सप्लाय चालू होणार. म्हणजे पिंटॉक्स नोझल हा सगळ्यात सुपिरियर नोझल असणार आहे. इनिशियल जी कंडिशन असणार आहे त्यावेळी पण फ्युएल सप्लाय इथून होणार आहे आणि त्याच्यानंतर जसं स्पीड वाढेल तसं फ्युएलचा सप्लाय रेग्युलरली चालू होणार आहे. त्यामुळं आता जो सध्या युनिव्हर्सली यूज केला जाणारा नोझल असणार आहे तो कुठला असणार आहे, तर पिंटॉक्स नोझल असणार आहे.